नमस्कार, मी संदीप मुठाळ. मित्रांनो, आज आलेलो आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील मुदखेडा या गावी. तर मित्रांनो, हा तुम्ही एक विहिरीचा स्पॉट पाहू शकता. हे सगळं अगोदर मी दाखवणारच आहे तुम्हाला. यांची जी विहीर आहे मित्रांनो, यांची विहीर आज 70 फूट विहीर गेलेली आहे मित्रांनो. 60 ते 70 फूट विहीर गेलेली आहे. तुम्हाला सांगायचा माझा एवढाच उद्देश आहे मित्रांनो. या शेतकऱ्यानं मला इथं विहीर चेक करायसाठी आणलं होतं. मी सगळी विहीर चेक केली, मशीनला स्कॅन केली मित्रांनो. 60 फुटा ते 70 फुटावर बी नीला पाणी नाहीये. खाली सगळा कडक दगड लागणार आहे. त्यांना मी सांगितलं की आपल्याला आता खाली विहीर घालायची नाही, विहीर बंद करायची. सांगण्याचा माझा एवढाच उद्देश आहे मित्रांनो. काही जण मला कमेंट करतात की बुवा तुम्ही पाणी समजत नाही. अरे मग ज्यांना पाणी सांगितलं होतं, दाखवलं होतं, ज्या बिन पानाड्यानं पाणी दाखवलं होतं त्याला कुठं समजलं? मग त्यांचं पाणी लागायला पाहिजे होतं. अरे कमेंट करून काही फायदा नसते. लाईव्ह तुम्ही काय सांगता, तुमची रियालिटी काय सांगता, हे सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो. या माणसाचे जर 70 फूट विहीर गेली, 70 फुटात या माणसाचे पैसे आज नाही म्हणलं 6 ते 7 लाख रुपये निघून गेले मित्रांनो. 6 ते 7 लाख रुपये ज्या माणसाचे निघून जातात, त्याच्या घरची परिस्थिती काय आहे, तो रात्रभर जेवते का झोपते का नाही झोपत, हे त्याच माणसाच्या आणि त्याच माणसाच्या कुटुंबाला कळते. जे लोक कमेंट करतात, ज्या लोकांना ज्या गोष्टीचं या तथ्य माहित नाही, त्यांना फक्त वरच्या वर माहित आहे. कमेंट करणं ह्या गोष्टी त्यांनाच माहित येतात. पण ज्याच्यावर जी परिस्थिती राहते त्याच माणसाला माहित आहे की आपली विहीर फेल गेल्यावर काय होते. सांगायचा महत्वाचा उद्देश एवढाच मित्रांनो. जर पाणी पायताना आपण जर योग्यरित्या चेक केलं, व्यवस्थितरित्या चेक केलं, तर 100% हमीनं पाणी लागू शकते. कारण की शेतकऱ्याचे 5 ते 6 लाख रुपये जाणं म्हणजे त्याचा 2 वर्षाचा माल जाणं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही पाणी पाहताना योग्यरित्या चेक करा, योग्यरित्या पाणी पहा आणि त्याच्यानंतरच स्पॉट ठरवा. जर पन्हाड्यानं तुमच्या वरात पाणी नाही सांगितलं तर रिकामी तिथं विहीर घ्यायच्या नादी लागू नका. तुमचा 2 वर्षाचा माल तुमच्या घरी ठेवा आणि व्यवस्थित राहा. धन्यवाद.